आज मी तुम्हाला आमरस बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे 5 आंबे मोठ्या आकाराचे मी पाण्यामध्ये 1 तास ते 1.5 तास स्वच्छ धुवून ठेवले होते। तर आता कसे कट करायचे सांगेन। आमरसचे मी सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने। आपल्या गावाकडे कसं असं सॉफ्ट करून पिळून वगैरे करतात तसे सुद्धा मी केलेले आहेत। देठाची बाजू काढायची। हे बघा अशा पद्धतीत असे तुकडे करायचे। आणि आपण जे आज आमरस बनवणार आहे ना, खडीसाखर वापरणार। हे खडीसाखर काय करणार आहे, मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे आणि त्याच्यावर 2 विलायची आणि एकदम थोडंसं जायफळचा तुकडा टाकायचा। एकदम नाही टाकला तरी चालेल आणि जर तुम्हाला आवडत असेल तरी चालेल। आता ह्या मोठ्या आकाराच्या विलायच्या, छोट्या आकाराच्या असल्या तर 3 घेतल्या तरी पण चालू शकते। आता हे जर तुम्हाला मी पहिले दाखवते की झटपट कसा होईल। वाळगा घेतलेला आहे आणि अशी आपली पुरणाची चाळण घेतलेली आहे। असं हे बघा अशा पद्धतीत दाबायचं खाली, लगेच निघतो, जास्त वेळ लागत नाही आणि काय नाही। हे बघा आपला हात पण भरत नाही आणि काय नाही जास्त। हे बघा असं पूर्णपणे निघालं बघा सगळं। आता तुम्हाला मी खाली दाखवते। हे बघा अशा पद्धतीत होतो। तर अशा पद्धतीने मी सगळा काढून घेते आणि दुसरी गोष्ट ती जी खडीसाखर आहे ना ती पण मी बारीक करून घेते। 5 पण आंब्याचं बघा मी काढून घेतलेला आहे। मस्त असा निघतो, छान एकदम होतो, स्मूथ एकदम त्याला। आणि वरती जे आपल्या ह्याला असतात ना थोडेसे शिरा वगैरे असे आतमध्ये असतात ना असे केसरसारखं, ते पण वरतीच राहतं। हे बघा अशा पद्धतीत जास्त हात भरत नाही आणि एकदम इतका छान बनतो ना। मी गूळ टाकून बनवले, साखर टाकून बनवलेले आहेत। आमरसपुरी, आमरस थाळी सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। हे बघा जरासुद्धा चाळणीला राहत नाही। फक्त हे जे आता हे आहे ना ह्यानं जरा थोडंसं असं करून घ्यायचं। तर हे मी सगळं पहिलं काढून घेते। बघा हे सगळं व्यवस्थित निघालेलं आहे। थोडं हलकं हलकंसं आंब्याला थोडं केसर असतं ना ते वर राहिलेलं आहे। चाळणीचं पण बघा सगळं निघालं। हे असं पुसून काढायचं पूर्ण। खडीसाखर बघा मी बारीक करून घेतलेली आहे। एकदा फिरवल्यानंतर त्यातला मध्ये धागा असतो, कारण ही धागेवाली खडीसाखर आहे, तर तो धागा काढून घ्यायचा लगेच। आता याला किती गोड पाहिजे तुम्हाला त्याप्रमाणेच टाकायचं। 2 चमचे मी टाकलेले आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये 2 विलायची, थोडंसं एकदम नकळत असं जायफळ टाकलं होतं। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। जेवढं गोड हवं आहे तेवढं, आंब्यावर असतं गोड कमी जास्त असं मस्त असं मिक्स झालं आहे बघा व्यवस्थित एकदम। हात जास्त भरत नाही, जास्त वेळ लागत नाही, झटपट होतो, मिक्सरला फिरवायची गरज नाही आहे। हे बघा किती छान झालेलं आहे आणि खूप चविष्ट होतं बरं का। ते थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवला तरी तुम्ही चालू शकते। एकदा अशा पद्धतीत करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आणि हल्ली मी रेसिपी टाकते बरं का, रेसिपी बघतच नाही, लाईक करत नाही का, कमेंट करत नाही। तुम्ही काय रागवलं आहे का माझ्यावर? असं काय असेल तर जरूर कमेंट करून सांगा। आणि तुम्ही असं बनवलं आहे का ते पण मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।